आणि लेखनाच्या दृष्टीने सुद्धा. पण जेव्हा तुम्ही एक 2.5 तासाचा चित्रपट करता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा अप्रोच घेऊन त्या कलाकृतीकडे बघावं लागतं. तसा हा चित्रपट आहे. हा माझा नायक म्हणून पहिला चित्रपट जरी असला तरी याआधी 15 ते 16 चित्रपट केलेले आहेत मी. त्यातले 3-4 नावं घ्यायची तर चंद्रमुखी एक आहे, आजचा दिवस माझा आहे किंवा कायद्याचं बोला आहे, असे 15-16 चित्रपट मी केलेले आहेत. त्यामुळे चित्रपट हे काय माध्यम आहे हे मी जाणून आहे. पण इतकं आम्ही जवळजवळ 900 एपिसोड आम्ही हास्यचित्राचे करतोय. त्याआधी सुद्धा स्किट बेस्ड प्रोग्राम मी अनेक वर्ष करतोय. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी स्किट बेस्ड प्रोग्राम करतोय. काही हजार स्किट्स मी लिहिले आहेत, तेवढा परफॉर्म सुद्धा केलेले आहेत. पण हे माध्यम म्हणजे चित्रपट करताना आवर्जून मी ह्याची काळजी घेतली की हा जो मकरंद ढवळे आहे ना, त्याचा अप्रोच वेगळा आहे. त्याला त्याची कथा सांगायची आहे. त्याला फक्त लोकांना हसवायचं एवढं नाही आहे त्याच्या डोक्यात. त्याला त्याचा मकरंद ढवळे लोकांसमोर मांडायचा आहे. त्यात लोक हसली तर मला चालणार आहे. पण तो मकरंद ढवळे त्याचं एक भावभावनांचं वेगळं विश्व आहे. त्याला सुद्धा काही इमोशनल लेयर्स आहेत त्याच्या आयुष्याला. त्याला त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. तो थोडासा पॉझिटिव्ह आहे बायकोबद्दल. मुलगी त्याची लग्न होऊन जाणार आहे. हे सगळं पार्श्वभूमी असताना मकरंद ढवळे कसा वागेल आणि त्याच्या समोर जेव्हा तो प्रॉब्लेम येतो, एक समस्या येते आणि त्याचं अंतर्गत तो हलतो पूर्ण, त्यावेळेला तो कसा वागतो याची एक गोष्ट मला सांगायची. त्यामुळे अट्टहास करून विनोद अजिबात आम्ही केलेला नाही या चित्रपटात. तो मकरंद ढवळे तसा आहे तसा तुमच्या समोर मांडलेला आहे. पण त्याची त्रेधा त्रिपट बघताना मात्र तुम्हाला नक्की हसू येईल. कारण तुम्ही थोड्याफार फरकाने या सिच्युएशन मधून आयुष्यात गेलेलाच आहात किंवा तुम्ही आजूबाजूचे लोक सुद्धा गेलेलेच आहात. गंमत हीच आहे की तुम्ही जेव्हा आमचा चित्रपट बघाल गुलकंद, तेव्हा तुम्ही स्वतःला गुदगुल्या करणार आहात. तुम्हाला स्वतःच हसू येईल की हे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. अरे एकदा दोनदा घडलेलं आहे किंवा माझ्या भावाच्या आयुष्यात घडलेलं आहे. मी तेच सांगतो ना, चाळीतून शिरताना आपण सहज डोकावतो ना चाळीच्या खिडकीतून दुसऱ्यांच्या घरात, तेव्हा काय फील होतं तेच तुम्हाला ते फील होणार आहे. त्यामुळे ही कथा तुमची, आमची आणि आपली आहे. AMP चॅनलला सबस्क्राईब करा.